समस्या तुमची संघर्ष आमचा पोलीस क्राईम न्यूज मध्ये मुख्य संपादक DL वाघमारे आपले सरस्वागत करतो। आज नांदेड जिल्ह्याला कलंकित करणारी घटना देगलूर तालुक्यामधील अंध एक निवासी शाळा आहे। त्यामध्ये एका विद्यार्थिनीचा संशयात्मक मृत्यू झालेला आहे आणि त्या मुलीला न्याय भेटावा त्याच्यासाठी लातूरहून खास उपस्थित असणारे का 2 दिवस झाले त्याचा फॉलोअप घेणारे साधुभाऊ गायकवाड गौतम दादा तर काय सारखं त्यांच्या संपर्कातच होते। रणधीर भाऊ सुरवशे ह्या ठिकाणी लातूरहून ह्या वेळेस आतापर्यंत हे देगलूर पोलीस स्टेशनला थांबलेले आहेत आणि काही माझे पत्रकार बांधव सुद्धा ह्या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यामध्ये नाव आहे सुशील कुमार देगलूरकर, संजय कांबळे अध्यक्ष आहेत ते भारतीय बौद्ध महासभेचे, सतीश आंडवे, परत अशोक कांबळे सामाजिक कार्यकर्ते आहेत, विनय कांबळे पत्रकार आहेत आणि बाकी बांधवांचे मला नाव माहीत नसल्यामुळे मी त्यांची क्षमा मागतो। आपण मुद्द्यावर येऊया। ज्या पद्धतीनं अंध अपंग ह्या ठिकाणी निवासी शाळा आहे, त्या निवासी शाळेमध्ये 7-8 वर्ष ती विद्यार्थिनी आपलं शिक्षण घेत होती आणि 100% तिनं डोळ्यानं अंध होती। अशा मुलीला न्याय देण्यासाठी तिची तक्रार दाखल करून घ्यावी यासाठी धडाडीचे एक्स मिलिटरी मॅन आणि एका राष्ट्रीय पक्षाचे ते संस्थापक अध्यक्ष आहेत असे आमचे परममित्र गडकरी साहेब ह्या ठिकाणी आवर्जून त्यांच्या मुलीला दवाखान्यामध्ये सोडून ते माझ्या एका फोनवर ते ह्या ठिकाणी धावत समाजासाठी येणारं नेतृत्व आहे। या ठिकाणी माझ्यासोबत ज्या पद्धतीनं त्यांचे गावातले म्हणजे देगलूर या ठिकाणावरनं त्यांचे नातेवाईक त्यांच्या त्या मुलीवर त्यांच्या परिवारावर ज्या पद्धतीनं दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे त्या संदर्भामध्ये ह्या पोलीस स्टेशनला येऊन DYSP असतील, PSI असतील किंवा आमचे पत्रकार बंधू देगलूरचे पत्रकार आतापर्यंत या ठिकाणी तळ ठोकून उभा आहेत की त्या मुलीला न्याय मिळाला पाहिजे। आणि त्याच पद्धतीने आमचे मित्र अशोक कांबळे यांचा सुद्धा आम्ही यच्युतीच मान सन्मान करतो की पोलिसांकडनं ज्या पद्धतीनं त्यांना हॅरेसमेंट झाली, अपमान झाला, त्याबद्दल आम्ही पोलिसांना सुद्धा जाब विचारला, पण पोलिसांनी टाळाटाळ केली, ती विषय राहिला बाजूला। आज जी गुन्हा दाखल झालेला आहे, गडकरी साहेब तुम्ही ह्या ठिकाणी आले तर बरं होईल, कारण चेहरा जो आहे तो दिसत नाही इथं या ठिकाणी। नेमका आपण ह्या ठिकाणी कोणते गुन्हे दाखल केलेले आहेत आणि कशा पद्धतीनं पोलिसांनी तुमची बाजू ऐकून घेतलेली आहे आणि कोणते कोणते गुन्हे दाखल झालेले आहेत, आपण लाईव्ह पोलीस क्राईम न्यूजच्या माध्यमातून आपण संध्याकाळचे 12-12:30-1च्या आसपास टाइम झालेला आहे। साहेब नेमकं हे प्रकरण जे आहे ते अत्यंत गंभीर प्रकरण आहे आणि नांदेड जिल्ह्याला काळीनामा फासणारं प्रकरण आहे। आपल्याला लातूरहून या ठिकाणी गुन्हा दाखल करण्यासाठी येण्यास भाग पाडलेला आहे, तरी पोलिसांनी सहकार्य करून गुन्हे दाखल केलेले आहेत। तर काय काय गुन्हे दाखल झालेले आहेत, आपला परिचय? मी ॲडव्होकेट बालाजी हिरामन गडकर, संस्थापक अध्यक्ष महाराष्ट्र जनता रक्षक पार्टी महाराष्ट्र राज्य। आपणाला ज्यावेळेस माझे पत्रकार मित्र यांचा फोन आला की आपणाला देगलूर येथे जायचं आहे आणि आपल्या एका अल्पवयीन मुलीवर छेडछाड झालेली आहे आणि तिचा मृत्यू झालेला आहे, त्या संदर्भामध्ये गुन्हा दाखल करण्यासाठी आपणाला देगलूर PS इथं जायचं आहे। मी तत्कालीन त्यांच्या सोबत आलो। इथं आल्यानंतर पोलिसांनं चांगल्या प्रकारचं सहकार्य केलेलं आहे, आमच्या गोष्टी ऐकून घेतल्या। त्यानंतर या पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक आणि त्यानंतर आपले DYSP साहेब या सर्वांचे म्हणणे ऐकून घेतले। त्यानंतर कायद्याच्या आराखड्यामध्ये जे कलमा बसतात त्या पद्धतीने त्यांनी पूर्णपणे लावलेले आहेत आणि त्यांच्यावर जे आरोपी आहेत, एकूण 5 आरोपी सध्या दर्शवलेले आहेत। त्यामध्ये संस्थाचालक, मुख्याध्यापक व जे देखरेख करण्यासाठी मावशी होती ती आणि बाकी 2 शिक्षक आहेत। अशा एकूण 5 जणांवर FIR दाखल झालेला आहे। संबंधितावर एकदम काटेकोरपणाने
इथले आपले मुखेड देगलूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांनी बिलकुल समजदारीने आणि योग्य पद्धतीने सहकार्य करून त्याच्यावर कठोर अशी कारवाई केलेली आहे. त्यामध्ये अॅट्रॉसिटी ऍक्ट पण दाखल झालेला आहे आणि त्यानंतर आपणाला पोस्को ऍक्ट पण दाखल झालेले आहेत. दोन्ही ऍक्ट माझ्या वकिली नॉलेजनुसार मोठे आणि स्पेशल ऍक्ट आहेत आणि पोलिसांनी जे एखाद्या अल्पवयीन मुलीला जे न्याय देण्याचं जे कलमा दाखल केलेले आहेत, त्यामुळे आमचे सर्व पत्रकार मित्र असतील किंवा अन्य पार्टीचे कार्यकर्ते असतील, रात्रीचा टाइम आहे तरी पण इथं खडेचोट थांबले होते आणि सगळ्याच्या सहकार्यातून आणि पोलीस कर्मचारी शिपायापासून ते पार डीवायएसपी पासून सगळ्यांना सहमती दर्शवून एकदम चांगल्या प्रकारे एफ आय आर दाखल केलेला आहे. आमचं म्हणणं लास्टला शासनाला एवढंच आहे की आरोपीला तात्काळमध्ये अटक करून योग्य तो न्याय द्यावा. जय हिंद. खरोखरच ज्या पद्धतीनं निळ्या झेंड्याचा कशा पद्धतीनं अपमान होतोय. आपण दारू पिलात का? दारू पिलेले आहेत का? आपण लाईव्ह मध्ये आहे. आपण निळा पंचा टाकलेला आहे. तुम्ही निळा पंचा टाकलेला आहे. हा व्यक्ती, तुम्ही दारू पिलेला आहात का? प्रश्न विचारणं दारू प्यायचा विषय नाही. हे बघा कशा पद्धती. लाईव्ह दाखवा, लाईव्ह दाखवा, इकडे लाईव्ह दाखवा. बघा कशा पद्धतीनं, म्हणजे ज्या पद्धतीनं निळा पंच आपल्या गळ्यामध्ये आहे. सूर्यमेर मज्जपमा धटाना वेरमणी, ह्या ज्या पद्धतीनं रणधीरजी सुरोशे ह्या ठिकाणी आहेत. रणधीरजी, तुम्ही सकाळपासून ह्या ठिकाणी आहेत. जय भीम. आज माझे लाईट चालू आहे. पोलीस ठाणे देगलूर काय उत्तर पाहिजे? या ठिकाणी आम्ही लातूर वरून आलेलो आहे. या नांदेड जिल्ह्यामध्ये देगलूर तालुक्यामध्ये अंध निवासी शाळेमध्ये एका अल्पवयीन मुलीचा इथे दुर्दैवी मृत्यू झालेला आहे. अत्यंत निर्गुणपणे एक प्रकारे हा खूनच असावा असंही म्हटलं तरी काही हरकत नाही. कारण की ती जेव्हापासून लातूरला ऍडमिट झाली तेव्हापासून आम्ही सतत तिला पाहत होतो. अतिशय पाण्याच्या थेंबाला तरसून तरसून त्या मुलीनं आपला प्राण सोडलेला आहे. अगदी शेवटच्या क्षणी सुद्धा तिला पाणी सुद्धा मिळालेलं नाही. आणि मला खूप सांगताना या ठिकाणी वाईट वाटतं की ही बालिका दिव्यांग होती, आंधळी होती. निसर्गानं तिला दृष्टी हरवली होती, पण इथल्या व्यवस्थेनं तिचं जीवनच हरवून टाकलं. अत्यंत असं निर्गुणपणे या बाळाची हत्या झालेली आहे. आणि कार्य लातूर पोलीस स्टेशनने, लातूरच्या सिव्हिल मधल्या डॉक्टरांनी आणि लातूरच्या कार्यकर्त्यांनी केलेलं आहे. आणि मी एक अभिमानानं सांगल की निर्भीड पत्रकारिता करणारे आदरणीय DL वाघमारे सरांच्या प्रयत्नामुळं आज या जे कोणी संशयित आरोपी आहेत त्यांच्यावर आमच्या वकील साहेबांनी पोक्सो अंतर्गत गुन्हे दाखल केलेले आहेत. अॅट्रॉसिटीचे गुन्हे दाखल केलेले आहेत. मला एवढंच सांगायचंय, मुख्यमंत्री साहेब, गृहमंत्री आणि पालकमंत्री, महिला आयोग, मला एवढंच सांगायचंय की ह्या देगलूर तालुक्यामध्ये जो हा प्रकार झालेला आहे हा पुढे होऊ नये. कुण्याही मुलीवर अशा प्रकारे अत्याचार होऊ नये आणि या प्रकरणाची आपण गंभीर दखल घेऊन या आरोपींना लवकरात लवकर शासनानं त्यांच्यावर कारवाई करावी. मी एवढंच म्हणणार नाही तर हा गुन्हा हा फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये दाखल करून चालवावा आणि जेवढ्या लवकर आरोपींना शिक्षा होईल तेवढ्या लवकर. नाहीतर आंबेडकरी समाजाच्या मनामध्ये एक खदखद आहे, पण पोलीस प्रशासनानं एवढं सुंदर आम्हाला सहकार्य केल्यामुळं आमचा समाज सर्व शांत बसलेला आहे. ते आरोपी कोण आहेत आम्हाला त्याच्याशी देणं घेणं नाही, पण आमच्या या बालिकेला न्याय निश्चित प्रशासन मिळवून देईल. आणि मी उदगीरवरून आलेल्या सर्व आमच्या बांधवांचे
देगलूरमध्ये सहकार्य केलेले आमच्या सर्व बांधवांचे, लातूरमध्ये आमचे सहकारी साधू गायकवाड असतील, रणधीर सुरक्षा असतील आणि सर्वच फॅमिली मेंबर आहेत. सर्वांचं नाव मी घेणार नाही. सर्वांनी सहकार्य केलं आणि आज आम्ही या ठिकाणी गुन्हा नोंदवलेला आहे. केला होता की खून देखील झालेला आहे, तरी तपासामध्ये जर आढळलं कोणी खून झाला त्याच्यावर तुम्ही कारवाई करण्याचं सांगितलं आहे पोलीस प्रशासन. सध्या तरी आमचं जे पोस्टमार्टमचे रिपोर्ट आहेत, त्या पोस्टमार्टमच्या रिपोर्टमध्ये इन्फेक्शनमुळं तिचा मृत्यू झालेला आहे आणि तिचा व्हिसेरा आणि केमिकल रिपोर्ट यायचे आणखी शिल्लक आहेत. ते रिपोर्ट आल्यानंतर आणखी आम्ही पुरवणी चार्जशीट दाखल करणार आहोत. हा आम्ही आज जो गुन्हा दाखल केलेला आहे, ही सद्य परिस्थिती पोस्टमार्टमच्या आधारे आम्ही हा गुन्हा दाखल केलेला आहे. आणि जर आम्हाला पोस्टमार्टमच्या रिपोर्टमध्ये जो येणारा जो अहवाल आहे, त्याच्यात जर काय आम्हाला जास्त कमी आढळलं तर आम्ही तशा पद्धतीनेही गुन्हा दाखल करणार आहोत. खरोखरच या ठिकाणी लातूरहून प्रमुख उपस्थित असणारे साधुभाऊ गायकवाड ब्ल्यू पॅन्थरचे संस्थापक अध्यक्ष आहेत आणि त्यांनी पहिल्यापासून जशी ती विद्यार्थिनी हॉस्पिटलमध्ये आलेली आहे त्या दिवसापासून ते फॉलोअप घेत आहेत. साधुभाऊ ह्या ठिकाणी त्या मुलीचा तर प्राण गेलेलाच आहे, पण लातूर पोलिसांचं आणि ह्याचं कौतुकास्पद काम पोलिसांच्या वतीनं झालेलं आहे. आपण त्यांचं कौतुकच करणं गरजेचं आहे. तर नेमकं आता जे गुन्हे दाखल झालेले आहेत, तुमच्या प्रयत्नाला पण यश आलेलं आहे. वकील साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी गुन्हे दाखल झालेले आहेत. आपली प्रतिक्रिया. सकाळी मला 10:30 वाजता उदगीरहून फोन आला. गौतम दादा सोमशी व विजयजी कांबळे बाबा गायकवाड ना सुरवंशी यांचा मला सकाळी फोन आला की भाऊ असं असं उदगीरची मुलगी आहे आणि त्यांना दवाखान्यामध्ये ऍडमिट केलेलं आहे आणि त्यांचा असा मृत्यू झालेला आहे. तुम्ही तिथे त्या ठिकाणी जाऊन त्याला सहकार्य करा. मग त्या ठिकाणी मी गेला असताना त्या ठिकाणी DL वाघमारे साहेब त्या ठिकाणी तुम्ही होतो पत्रकार, तुम्ही अतिशय आणि या ठिकाणी आम्ही त्या प्रत्यक्ष पाहणी केली असताना त्या मुलीला बघितल्यानंतर ते PM रूम मध्ये नेल्यानंतर ती मुलगी दोन्ही डोळ्यांनी आंधळी होती आणि एवढं भयानक होते. 10वीला शिकत होती. त्या मुलीवर अत्याचार केलेला असं त्यांचं नातेवाईकाचं म्हणणं आहे, पण रिपोर्ट आलेला आहे. पण ते खरंच एवढे भयानक परिस्थिती आहे. ती जी शाळा आहे, जी अंतची शाळा आहे, त्या शाळेमध्ये एकदम म्हणजे एवढं गचाळ राजकारण, म्हणजे गचाळ सुविधा नाही, काय नाही, म्हणजे कोण कुणावर लक्ष नाही, मुख्याध्यापकाचं कुणाचं नाही, ते शिक्षक काय करले का नाही. आता त्या मुलीचा जर व्हिडिओ भेटला, त्या मुलीने भरपूर सांगितले त्यामध्ये भीतीपुढे, म्हणजे एवढं भेद सांगत होती. पण ही घटना सगळी बघितल्यानंतर, मोबाईल मध्ये बघितल्यानंतर त्या घटनेकडून लातूरचे PI रेजडवाड साहेब यांनी या ठिकाणी येऊन आणि बेंगळूरचे पोलीस स्टेशनचे PI यांचा नंबर घेऊन मी स्वतः त्यांना कॉल केला त्या मोबाईलवरून आणि मोबाईलवर कॉल करून त्यांच्याशी संपर्क साधला आणि असं घटना घडल्या. त्यांच्या जी मुली आहे त्यांच्या मुलीवर अन्याय झालेला आहे, त्यांचा मृत्यू झालेला आहे, त्यांचे नातेवाईक इथं आलेले आहेत, त्यांच्यावर त्यांची फरियाद घेऊन तुम्ही त्यांच्यावर गुन्हा दाखल करा. संबंधित आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात यावा असं आम्ही फोनवर बोलल्यानंतर बेंगळूरचे पोलीस स्टेशनचे PI आणि DSP साहेब यांनीही आम्हाला सकारात्मक एकदम चांगली मार्गदर्शन केले. तुम्ही या, आल्यानंतर मी त्या ठिकाणी बघू आपण करू. कारण की नातेवाईकाचं म्हणणं की आम्ही ही काम तुम्ही समाधानी आहात का? आम्ही समाधान आहेत, पण तुम्हाला सांगतो ही घेतलं नसलं म्हणजे बॉडीच घेणार नव्हते ताब्यामध्ये जवळ गुन्हा दाखल होत नाही. पण त्या ठिकाणी PI साहेबांनी बेंगळूरच्या त्यांनी सांगितल्यानंतर आम्ही या ठिकाणी आलो. आज रात्री 1 वाजलेला आहे. 1 वाजता फोस्को आणि अट्रॉसिटी ऍक्ट गुन्हा दाखल झालेला आहे. आणि आमची अजून एक मागणी आहे की संबंधित ती डॉक्टर जी कोण आहे त्यांच्या नातेवाईकाला न करता जे संबंधित डॉक्टर असेल, शिक्षक असेल, जी कोण याच्यामध्ये तपासामध्ये जी कोण येईल त्या संबंधितावर तात्काळ कारवाई करण्यात यावं, त्याला तात्काळ अटक करण्यात यावं. जर अटक नाही करण्यात आली तर याच्या पुढे तपासामध्ये आणि याच्या पुढे संघटनेच्या वतीने आम्ही तीव्र आंदोलन करणार आहोत. त्या गरीबाला न्याय द्यायचा प्रयत्न करणार आहोत. FIR दाखल झालेला आहे. दोन्ही पोलीस स्टेशनचे PI, लातूरचे PI पण सहकार्य केले, तर नांदेडचे बेंगळूरचे PI आणि DSP साहेबांनी सहकार्य करून आम्ही जसं नातेवाईकाच्या मुलीच्या आईनं म्हणले तसं त्यांनी फरियाद दाखल करून FIR दाखल करण्यात आलाय. सगळेजण आम्ही आहेत, पण FIR वर दाखल न करता त्या आरोपीला तात्काळ अटक करण्यात यावा ही मागणी आहे. एवढं लक्षात द्यावं. एवढं बोलतो. जय हिंद. खरोखरच ह्या ठिकाणी गौतम सोमवंशी आहेत. त्या ज्या पद्धतीनं ह्या ठिकाणी गुन्हा दाखल झालेला आहेच, पण पोलिसांना कुठं गुन्हेगाराला पाठीशी घालून की जेणेकरून आज यांच्या ताब्यामध्ये
ते अंत्यविधी न करता त्यांनी डेड बॉडी जी आहे ती डेड बॉडी घरी ठेवलेली आहे. त्या भीतीपोटी पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतला असेल असं आपण घरी धरू. पण जोपर्यंत गुन्हेगार हे अटक होत नाहीत तोपर्यंत आपण पोलिसांकडे याचा पाठपुरावा करूच. पण ज्या पद्धतीनं ह्या ठिकाणी लातूर जिल्ह्याचे पोलीस आणि नांदेडचे देगलूरचे पोलीस यांनी सहकार्य केलंय असं आपण म्हणूया. आणि ह्यांच्या सहकार्याला आपण उत्तर देऊया की जेणेकरून ज्यावेळेस गुन्हेगार धरतील त्यावेळेसच आपण पोलिसांचं स्वागत करूया. ह्याच ठिकाणी थांबतो. धन्यवाद.